नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर निलेश घबकजी, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांची स्पेशालिटी आहे. त्यासोबत त्यांनी काही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्सवर पण ते काम करतायत. आत्तापर्यंतचा हा अनुभवांचा प्रवास कसा होता? एकंदर कुठले-कुठले प्रोजेक्ट्स केलेले, तेव्हा काय-काय अडचणी आल्या, अचिव्हमेंट्स काय आहेत? या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ओके. नमस्कार. तर गप्पांची सुरुवात आपण इथून करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ओके. आणि हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? काय सांगाल? तर नमस्ते सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा. शैक्षणिक याच्यात बघण्याचं माझं हे असं सुरुवात माझी अशी झाली, की माझं लहानपण मुंबईला गेलं. माझे पप्पा बेसिकली सीआरपीएफमध्ये होते. त्यामुळे आम्ही लहानपणी पोलीस लाईन म्हणजे क्वार्टर्समध्ये राहिल्यामुळं एक होतं की गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे. हं. तर गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे तर कशासाठी जाऊ शकतो? तर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलला जाऊ शकतो. पण एक सुरुवातीला गाईडलाईन नव्हत्या. म्हणजे ज्यावेळेला आम्ही पास आउट झालो, त्यावेळेला आमच्याकडे एवढ्या त्या गाईडलाईन्स नव्हत्या. की ज्यावेळेला 2005 साला माझी 10वी झाली, त्यावेळेला पुढचं कसं बेंचमार्क असला पाहिजे किंवा काय करिअर ग्रोथ असली पाहिजे हे नव्हतं. पण आता लोकांना कळायला लागले. तिथून मग आमची सुरुवात झाली. आम्ही सायन्स घेतलं. देन मग 12वी कंप्लीट केली. देन मग ड्यू टू घरच्या अडचणीमुळे मला डिप्लोमा करून थांबावं लागलं. त्याच्यानंतर मग पुढचं शिक्षण घेत जॉब करत मी या व्यवसायात पडलो. हां. जसा हा एक पहिला प्रवास होता, तसा याच्या पुढचा प्रवास अजून इंटरेस्टिंग असतो. जेव्हा शिक्षण पूर्ण होतं अगदी. आणि पहिला प्रोजेक्ट आपण करणार असतो, हां. तोपर्यंत एक स्ट्रगल असतो, हो. की आपल्याला पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, कसा मिळणार हं. आणि तो मिळाला तर काय जबाबदारी आपल्यावर पडेल, मग पूर्ण होईल का? हां. टाइप. मग तो पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय आहे तुमची, जो स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केला तो? रेसिडेन्शियल बोलताय की कुठलाही जो आयुष्यातला ओके. पहिला प्रोजेक्ट सिव्हिल इंजिनियर म्हणून जो तुम्ही नाही, मी केला? पहिला योगायोगाने पहिला प्रोजेक्ट साहेब मला गव्हर्नमेंटचा करायला मिळाला. लोकांना ट्रायल अँड एरर करायला मिळतो बिल्डिंगमध्ये. हो. तर मला गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मला बघायला मिळाला. स्ट्रगल असं होतं की म्हणजे आठवण अशी मला अजून आठवतीये की खूप फिरावं लागलं. हं. खूप लोकांना इंट्रोड्यूस करावं लागलं की नाही का शिक्षण झालंय, आम्ही करू शकतो या गोष्टी. देन लोकांनी 4 महिने, 5 महिने, 6 महिने इग्नोर केलं. देन मग थोडंसं पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वापरून आम्ही पहिला प्रोजेक्ट मिळवला, जो कॉन्क्रीट रोड होता, मला अजून आठवतं. आणि आम्ही 2015 साली तो रोड केलेला. स्टील अचिव्हमेंट माझी तुम्हाला त्या प्रोजेक्टबद्दल सांगायची, की हो. स्टील तो रोड आहे असं आहे. तर तुम्हाला अच्छा. फोटोग्राफ शेअर करू शकतो आणि वाह! अजूनही लोक नाव काढतात. त्या दिवसापासून मी ठरवलेलं, की आपल्याला या व्यवसायात जर उतरायचं आहे पुरेपूर, तर आपल्याला नाव टिकवायला लागेल आणि क्वालिटी टिकवायला लागेल. वाह! आणि तीच आम्ही क्वालिटी घेऊन पुढे चालत आलो. अपेक्षित नव्हतं की या लेवलचं सक्सेस भेटल, यश भेटल. पण छान चालू आहे आता. नाही, नाही. म्हणजे असं होतं की बऱ्याचदा त्या रस्त्यावरनं जाताना हां. त्यावर काम केलेल्या इंजिनिअरची एका वेगळ्या पद्धतीने आठवण होते. येस. पण तुम्ही काम केलेला तो रस्ता सुदैवानं सुस्थितीत आहे. आणि त्याच्या आणि साईडला मी 3 साइड्स केलेत आणि ते रोडचं काम बघून ते म्हणतात की तुम्ही तो रस्ता एवढा टिकलाय, तर तुम्ही आमचं बंगलो किती छान बांधलात. वाह! म्हणून त्या रस्त्यामुळे काम मिळालं. तुमचा रस्ता पुढचा हां, सुरळीत हां. झाला हां, असंच. नाही नंतर झालं म्हणजे हो, हो. 2023 ला मी कामं हं, तिथं केली. पण हं. लोकांच्या डोक्यात रजिस्टर झालं ते. रजिस्टर झालं की हे हां, काम चांगलं झालेलं चांगलं आहे. क्या झालेलं बात आहे. है. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला हं. पहिला एक प्रश्न असा आहे की याच्यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे. येस. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, जर त्यांना हं, कुठली हं, महत्त्वाची जबाबदारी दिली तर. हं. तर मग तुम्ही ही परिस्थिती साईटवर कशी हाताळता आणि कसं काम करता? ओके, चांगला प्रश्न आहे. आतापर्यंत जेवढे काही म्हणजे लोक आलेत त्याच्यात तुम्हाला माझ्यासोबत बोलताना एक गोष्ट जाणवेल की हं, मी न्यू टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करणारा इंजिनियर आहे, हं, कन्सल्टिंग इंजिनियर आहे. जसं की तुम्ही म्हटलं की अनस्किल्ड लेबरच्या बाबतीत सुरुवात करतो मी कॉन्क्रीट पासून. हं, कॉन्क्रीटमध्ये नाही का ट्रॅडिशनल कॉन्क्रीट मिक्सर होते, त्याच्यातून हे करायचे. पण आता आम्ही सध्या पूर्ण 100% शिफ्ट मायग्रेट झालोय आरएमसी वरती. तर त्याच्यामुळे ती एक डिपेंडन्सी खूप कमी झाली आहे की कारण जास्तीत जास्त जी काही डिपेंडन्सी कॉन्क्रीट अनस्किल्ड लेबरची राहायची, ती कॉन्क्रीट आणि स्टीलमध्येच राहायची इनिशियल लेवलला. तिथून पुढचे जे सगळे लेबर्स होते ते सगळे स्किल्ड आहेत. सेकंडली जसं स्टीलमध्ये तुम्हाला सांगतो की जे कटिंगसाठी किंवा सेंटरिंगचे जे काम करतात, आधी लोकांना प्रॉपर काम करायला लोक मिळत नव्हते. आता प्रत्येक जण स्पेशालिस्ट आहे. जसं की तुमची कंपनीकडून तुमचे स्टिरप्स प्रोव्हाइड करता, तुम्ही बार बेंडिंग मशीन्स आलेत. लोकांना अवेअरनेस वाढला, जो की आधी नव्हता. आणि हं, आता स्पेशल एजन्सीज वाढल्या ना, लाईक स्टील कटिंगसाठी वेगळी, शटरिंगसाठी वेगळी, कॉन्क्रीटसाठी वेगळी. तर हं. त्यामुळे आता मला तरी तो फार त्रास होत नाहीये. कारण ड्यू टू नवीन टेक्नॉलॉजीज आपण अडॉप्ट केलेत त्याच्यामुळे. बरोबर.
जसं तुम्ही या टेक्नॉलॉजीचा मुद्दा आता बोललात, की हा. कायम तुम्ही आत्मसात करत असा. हे फील्ड एवढं आहे, की याच्यात रोज नवीन टेक्नॉलॉजी येत येस. असते. तर आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला या क्षेत्रात कशी होते आणि आता सॉफ्टवेअर साइडनं पण आणि मशिनरी साइडनं पण? ओके. सॉफ्टवेअर साईडनं सॉफ्टवेअर बेसिकली आम्हाला मी 10-20% वेटेज देईन सॉफ्टवेअरसाठी. कारण एकदा प्लॅनिंगचा पार्ट झाला की आम्ही 3D एलिव्हेशनसाठी आम्ही आउटसोर्सच करतोय. हं. राहिल्यानंतर बाकीचा विषय की जो मशिनरीज बद्दल तुम्ही बोलला, हं. मशिनरीजचा खूप प्रभाव पडतोय. कारण जे की आधी प्रोजेक्ट कम्प्लिशनला जो टाइम ड्युरेशन जायचा, हं. जो की साधारणतः लोक घर बांधायला काढल्यानंतर अशी बोलायची की 2 वर्ष लागतील, 1.5 वर्ष लागेल. आज आम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकतो की 6 महिन्यात, म्हणजे वैयक्तिक मी तर असं बोलतो की मी 6 महिन्यात तुमची बिल्डिंग 1,500-2,000 स्क्वेअर फीट असो, 3,000 असो, आम्ही पूर्ण करून देऊ शकतो. हां. हे जस्ट ड्यू टू फक्त आणि फक्त या टेक्नॉलॉजीच्या मशिनरीजमुळे. मशिनरीमुळं हे येस, शक्य येस, झालं. येस, बरोबर. आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर काम करताय म्हणून हा येस. प्रश्न हो. विचारायचा आहे, की बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. हा. एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला हे घर हा. बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं, जसं मगाशी तुम्ही रस्त्यात सांगितलं, की हम्म. दर्जेदार आपण काम अगदी करावं. अगदी. तर अशा वेळेला मग बजेट आणि दर्जा हा. या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? हा चांगला इंटरेस्टिंग प्रश्न विचारला तुम्ही. हं. यात 2 गोष्टी आहेत. एक तर काम पाहिजेच म्हणून करायचंय, की काम आपल्याला खरंच करायचंय. काम पाहिजे म्हणून करायचं तर मग ते कॉम्पिटिशन मध्ये उतरून आपण रेट कमी करणार, मग ते परत प्रोडक्ट्स मध्ये आपण कॉम्प्रोमाइज करणार. स्टार्ट पासूनच मग स्टील डिझाईन लाईट वेट घ्या, ब्रिक्स घ्या, सिमेंट नॉर्मल घ्या, म्हणजे स्टार्टच झालं ते. आणि जर आपल्याला चांगलं करायचंय तर आपल्याला सुरुवातीला लोकांना अवेअरनेस करावा लागेल, जो की आजच्या मार्केटला होत नाहीये. म्हणजे हं. माझं पर्सनली बिलीफ असं आहे की आजकाल लोक खर्च करायला तयार आहेत, पण दे आर अननोन अबाउट द न्यू टेक्नॉलॉजीज अँड न्यू प्रॉडक्ट्स अवेलेबल इन द मार्केट. तर आपण ते घडवायला पाहिजे. तर ते होत नाहीये आजकाल. म्हणजे ते माझ्यासारख्या आमच्या पेटर्निटीच्या लोकांच्याकडून होत नाही, ते व्हायला पाहिजे. की अवेअरनेस वाढला पाहिजे की सिमेंट आले, स्टील आले, हं. त्याच्यानंतर RMCs आले. तर लोकांचा ट्रस्ट फॅक्टर जो आहे तो अजून नाही झाला. ट्रॅडिशनल माइंडसेटच आहे की नाही का, याने काय होईल. जसं की रिव्हर सँड होती, रिव्हर सँडने आता आपण क्रस्ट सँडकडे गेलो, तर लोक अजून बोलतात की नाही का क्रस्ट सँड मजबूत नाहीये. तर आम्ही त्यांना सांगतो की सर, नॅशनल हायवेज, रेल्वेचे ब्रिजेस त्यातच चालू आहेत, तर हो. आपण काय नाही करू शकत. तर ते आपण स्पीच केल्यानंतर होते. थोडंफार त्रास होते समजवायला, पण जे काही ठराविक पर्सेंटेज क्लायंट बेस आहे तो समजतोय. समजतो. आणि राहिलेलं मग काय सोडून द्यायचं सोडून आपण. द्यायचं. बरोबर आहे. हा. दुसरं म्हणजे आपण गव्हर्नमेंटच्या पण प्रोजेक्ट्सवर काही काम हो. केलंय. तर ते साधारणपणे कशा पद्धतीचे होते? कुठले प्रोजेक्ट्स केलेले आहेत आपण? आम्ही बेसिकली जिल्हा परिषद, नगरपालिका, PWD चे केले. त्याच्यामध्ये स्कूल होतं. 3-4 मंदिरांची कामं करण्याचा योग आला मला. हं. सभामंडप होतं, मंदिर होते. त्याच्यानंतर मग कॉन्क्रीट रोड्स केले, BVM कार्पेटचे रोड केले, हं. मग अंडरग्राऊंड गटर्स होत्या. हं. म्हणजे व्हेरियस टाईपचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला त्याच्यामध्ये. बरोबर. आता पुढचा प्रश्न जरा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हम्म. असं जर विचारलं एक इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे? पुढच्या 10-15 वर्षात जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल, हम्म. तर कुठले असे सेक्टर्स आहेत ज्याच्यावर आता खरं अर्थानं काम जास्त झालं पाहिजे? आता मी बिलॉंग करतोय कन्स्ट्रक्शन म्हणून मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन बद्दलच फार एक्सपर्टीज बोलू शकतो. कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे की आता खूप बूम व्हायला लागले. जसं की तुम्ही आपल्याला नियरेस्ट कोल्हापूर घ्या, त्याच्यानंतर पुणे आहे, सातारा आहे. त्याच्या हिशोबाने सांगलीमध्ये अजून त्या लेवलचं इम्प्रुव्हमेंटेशन नाही झालं कन्स्ट्रक्शन मध्ये. जर आता सध्या रोड्स कनेक्टिव्हिटी जस्ट आता स्टार्ट झाली आमच्या भागात वाढायला, पण अजून हॉस्पिटॅलिटी, जसं की एखादी हॉटेल्स चेन म्हणा, भले ते मायक्रो लेवलच्या स्मॉल स्केल असून देत, त्या नाही आहेत. त्याच्यानंतर अजून ट्रान्सपोर्टेशनचे इश्यूज आहेत की बऱ्याच ठिकाणी अजून ट्रान्सपोर्टेशन पोहोचलेलं नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये म्हणायला गेलं तर हॉस्पिटल्स पण असे सॅच्युरेटेड झालेत. म्हणजे सांगली, मिरज इथेच कॉन्सेंट्रेट तुम्हाला बघायला मिळते. तर असे बरेच मुद्दे आहेत ज्याच्यावर काम काम करण्याची गरज आहे. तर पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही हॉस्पिटलचा मुद्दा सांगितला, रोडचा मुद्दा आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा, तर त्याच्यात मग काय पावलं उचलली पाहिजेत अशी काही महत्वाची? शासनाकडून निधी फक्त खर्च केला जातोय प्रॉडक्ट रिपेअरसाठी. म्हणजे एखादी जे जुनं काही केलंय त्याच्यातच करायचं आहे, आणि जे काही नवीन प्रोजेक्ट चालू आहेत ते खूप कमी चालू आहेत. म्हणजे जे पाहिजे त्या स्केल प्रमाणे नाहीत चालू आहेत अजून. शासनाकडून तेच लोकांना अवेअरनेस, आता की ती लाडकी बहीण आली,
हा. लाडकी बहीण मध्ये मागं लोक एवढे गुरफटलेत की सुरुवातीच्या इनिशियल माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो की लोक अडकून डॉक्युमेंट मध्ये बसले आणि जे काही मेन अजेंडा आहे तो सगळा राहिलेलाच आहे. म्हणजे एक डॉक्युमेंट काढायला किती खर्च येतो तेवढ्या खर्चाचे त्यांचं पहिलं इन्स्टॉलमेंट गेला असं माझं क्लिअर मत आहे. अगदी हे लोकांना समजत नाहीये. मग आता ह्याला आपण अवेअरनेसनेस चेंज करू शकतो. करू शकतो, बरोबर आहे. हा पुढचा एक जरा अवघड प्रश्न असा आहे की तो इतके प्रोजेक्ट केल्यानंतर हा. त्यातला एकच प्रोजेक्ट असा निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, हम्म, ज्याच्यात काहीतरी वेगळेपण आहे, हम्म. नाविन्य, जे काम करताना तुम्हाला समाधान आहे आणि हम्म. ज्याच्यामुळे तुम्हाला ओळख मिळाली, ब्रँड मिळाला, तर तो प्रोजेक्ट कुठला आहे? एकच निवडायचं आहे की एकच निवडायचा. अच्छा, ओके. तसे प्रोजेक्ट मी खूप सगळे माझे प्रोजेक्ट आतापर्यंतचे प्रीमियम सेगमेंटमध्ये केले. जो की आता लेटेस्ट कम्प्लीट झाला त्याच्याबद्दल मी सांगेन तुम्हाला पॉल्यूसमध्ये. तो की माझ्यासाठी स्पेशल होता कारण आतापर्यंत सगळ्यात हायर साईडचं स्क्वेअर फीट होतं. ऑलमोस्ट 20,000 प्लस स्क्वेअर फीटचा तो प्रोजेक्ट आहे. कमर्शियल प्रोजेक्ट होता. माझ्यासाठी चॅलेंज असं होतं की आपण एवढा मोठा प्रोजेक्ट कधी केलेला नाहीये, तर आपण तो करू शकू का इनिशियल लेवलला. तर तो वर्कआउट झाला. त्यांना प्लॅनिंग आमचं आवडलं. कमर्शियल फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्यांचं ते ऑफिस आणि गोडाऊन्स अँड ऑल त्यांच्या रेसिडेन्शियल रूम्स वगैरे सगळ्या त्याच्यात होत्या. तर तो प्रोजेक्ट आम्ही विदिन 1 इयर संपवला. म्हणजे 1 वर्ष 10 दिवसात आमचं सिव्हिलचं काम आम्ही संपवलेलं. आणि आता रिसेंटली इंटेरियरचं काम चालू झाले. टाईल्स असेल हे. तर ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती की एवढा मोठा प्रोजेक्ट आणि बरोबर संग्रामानंदच्या दुकानच्या समोरच तो प्रोजेक्ट आहे. वा. त्यामुळे पॉल्यूसमध्ये. तुम्हाला हा मग त्याच आता पुढच्या मुद्द्यावर येणार आहे, ते म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते हा तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता हा. आणि मग ठरवता की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? ओके. स्टीलसाठी माझ्या हिशोबाने स्टीलची जी बेंडिंग प्रॉपर्टीज आहेत म्हणजे आता ऑलमोस्ट सगळ्यांना प्रत्येक कंपनीवरती आता मी काय आपण डिबेटला नाही बसलो, आपलं थॉट एक्सचेंज हा. करतोय. ठीक आहे, प्रत्येक कंपनीला ISO आहे, IS आहे, ते त्यांचे तुमचे जे काही हो, लॅब टेस्ट हो. आहेत ते सगळे होत आहेत. पण एक कुठेतरी डक्टिलिटीचा जो मुद्दा येतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेला हायर आता हा मुद्दा कुठे येतो हायर स्केल प्रोजेक्ट्सला जिथे स्टील हेवी येतं 16 mm अँड अबव 16 mm 20 mm. तर इथं बेंड करताना बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही काही ब्रँड्स असं जाणवलं की ते बार हार्डला जातात आणि क्रॅक पण बरेच फॉर्म झालेत. आता त्यासाठी डक्टिलिटीवरती आपण थोडं स्पेशल फोकस करतो की नाही का कोणताही ब्रँड असो पण डक्टिलिटी असावी बरोबर. आणि 550D असावं. अजूनही जुने स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहेत की ते म्हणतात की काय 500 वापरलं चालेल. FE4 415 पण बोलतात ते, पण आता 550D 550 तरी असायला पाहिजे अशा हिशोबाने आम्ही स्टील सिलेक्ट करतो. आणि दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी आजपर्यंत वापरलंय का कुठल्या प्रोजेक्ट? 2 प्रोजेक्ट वरती वापरले. हो, तर दोन मग project कसा होता वापरले. तुमचा अनुभव? आम्ही आणि आता रिसेंटली जॉईन झालो त्यामुळे मला फार युज करता नाही आलं. बर बर. त्यांच्यासोबत माझं कोलॅबोरेशन रिसेंटली झालं. ओके चांगलं स्टील आहे, त्यांची सर्व्हिस चांगली आहे ओके. आणि स्टील तुम्हाला तेच बोललो माइल्ड जो पाहिजे ऍस्पेक्ट तो खूप चांगला तो आहे. म्हणजे चांगला. बेंड करताना मोस्ट ऑफ लेबर तुम्ही मागाशी प्रश्न विचारला की स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर, तर त्याच्यामध्ये काय आहे की लेबर इन्स्टंट सांगतो. म्हणजे सगळ्यात मोठा पॅरामीटर काय आहे की लॅब टेस्ट वगैरे त्या होतच राहतील, पण लेबर इन्स्टंट सांगतो फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कट करताना सर बार हार्ड आहे बार साईज मध्ये. तर मला यांच्याबद्दल थोडं म्हणजे आयकॉन बद्दल मला एक चांगली गोष्ट वाटली की साईज प्रॉपर मिळालेल्या होत्या. म्हणजे मी Okay. मोस्ट ऑफ 20 mm आणि 16 mm वापरला. त्यामुळे मला चेक करताना मला चांगलं वाटलं आणि साईडचा फीडबॅक पण चांगला आला. चांगला आला. हा. Okay. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत हा. त्यांना तुमच्यासारखंच नंतर भविष्यातला प्रवास करायचा आहे, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल? एक मित्र म्हणून, सिनियर म्हणून काय सांगाल? सल्ला असा राहील की कामाचं क्वालिटी आपला ब्रँड झाला पाहिजे. आपणच आपला ब्रँड घडवत असतो. ठीक आहे, सुरुवातीच्या काळाला प्रोजेक्ट भेटतीलच असं नाहीये. स्ट्रगल करावं लागेल, थोडस लोकांसोबत कम्युनिकेशन वाढवायला लागेल, पण एकदा सुरुवात झाली तर ते ऑटोमॅटिक होईल. फक्त क्वालिटीवरती फोकस असायला पाहिजे असं मला क्लिअर वाटतं, कारण आजकाल तेच मार्केटला नाहीये. प्राइस वॉर मध्ये तरुण पोरं खूप सारी येतात आणि खूप सारी वॉश आउट होतात, जे की व्हायला नाही पाहिजे, कारण त्याने कॉन्फिडन्स लेवल खूप लोकांची म्हणजे मुलांची, नवीन मुलांची खराब होते. बरोबर. त्यामुळे ते क्वालिटीवर जास्त लक्ष दिलं. सो हे होते इंजिनियर निलेश घबक सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटीवर सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या जर तुम्ही दर्जा एकदा सांभाळलात तर ऑटोमॅटिकली जो तुम्ही वास्तू करताय ती चांगली दर्जेदार होईल आणि त्याच्यातनं तुमचं नाव होईल आणि त्याच्यातनं तुमचाच यशाचा प्रवास पुढचा फार सोपा आणि सुकर होईल. अगदी. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. आभारी आहे, आणि धन्यवाद. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.